वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडने भाजप आमदार श्याम खोडे यांच्या घरासमोर आंदोलन केले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदत देण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली। यंदा वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सोयाबीन, कापूस, भात यांसारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। सरकारने शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीकडेही दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे। सणासुदीच्या दिवसातही शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आमदार श्याम खोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांना घेराव घातला। त्यांनी आमदार खोडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली। या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। जय जिजाऊ। आज या ठिकाणी वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार खोडे सर यांच्या निवासस्थानी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक आंदोलन करत आहोत शेतकऱ्यासाठी। आणि आज या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत विदारक आहे। कारण ज्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची घरं वाहून गेलीत, शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलीत, शेतकऱ्यांच्या घरातल्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सुद्धा वाहून गेल्यात आणि सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे। आणि त्याच्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडचं आंदोलन या ठिकाणी आम्ही मंगरुळपीर या निवासस्थानी आमदाराच्या निवासस्थानी करत आहोत।